नमस्कार. कृषी डिपार्टमेंट मध्ये या ठिकाणी जागा निघलेल्या ज्यांचं बीएससी ऍग्री झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये पगार तब्बल 90,000पर्यंत आहे. सगळ्या बेसिक डिटेल्स, तुमचं वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा, फॉर्म कधी भरायचा, सगळ्या गोष्टी डिटेल भरायच्या. डिटेल सांगतो, त्यामुळे मला असं वाटतं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. लक्षात घ्या, द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खात्यामध्ये या ठिकाणी जवळपास 50 म्हणजे या इतक्या जागासाठी अर्ज निघालेले आहेत. अर्ज भरायला सुरू आहेत मित्रांनो. म्हणून लगेच आजपासूनच तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करायची. जागा जरी कमी असल्या तरी सरकारी नोकरी आहे. या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अर्ज तुम्ही या ठिकाणी 9 जुलै पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. पुढे चालून 24 जुलै पर्यंतच तुम्हाला अर्ज भरायला मुदत आहे. त्याच्यामुळे उर्वरित 8 ते 10 दिवस आहेत. लगेच अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्ज भरताना व्यवस्थित ती माहिती टाकायची, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 50 जागा आहेत. आता ह्या 50 जागा कॅटेगरी वाईज डिवाइड केलेल्या आहेत. त्या साधारणपणे जर तुम्ही ओपन असाल तर ओपन साठी 20 आहेत. ओबीसी कॅटेगरी 14 जागा आहेत. ईडब्ल्यू साठी 14 जागा आहेत. एसटी साठी 4 जागा आहेत. एससी साठी 7 जागा आहेत. असं टोटल मिळून 50 जागेसाठी ही भरती असणार आहे. पुढे चालून जर तुम्ही पात्रता काय म्हणाल तर ज्या विद्यार्थ्यांचं नामांकित म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएससी ऍग्री कंप्लीट झालाय असे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे बीएससी ऍग्री वाल्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी, कारण ही भरती वारंवार निघत नाही. याच्यामध्ये वयाची मर्यादा साधारणपणे 18 ते 30 वर्षापर्यंत आहे जनरल, आणि ओबीसी असाल तर 3 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. एससी एसटी साठी 35 वर्षापर्यंत असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर परीक्षा पॅटर्न किंवा परीक्षा प्रोसेस एकदम सिंपल साधी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी स्कोप चांगला आहे. या ठिकाणी रिटर्न एक्झाम होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. या 3च प्रोसेस मध्ये फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. सो याच्यामध्ये किचकट कुठलीच प्रोसेस नाही. त्याच्यामुळे तुम्ही लगेच फॉर्म भरून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये परीक्षामध्ये 120 प्रश्न असतील आणि 120 प्रश्नाला 2 तासाचा वेळ असेल. मग प्रश्न येतो या ठिकाणी अभ्यासक्रम कुठला असेल. अभ्यासक्रम बी तुमच्या शैक्षणिक रिलेटेडच असणार आहे, तुमच्या शिक्षणाच्या संबंधित अभ्यासक्रम, आणि इतर तर तो स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरल इंग्लिशला 10 मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर रिझनिंगला 10 मार्क असणार आहे. जनरल नॉलेजला 10 मार्क असणार आहे. कॉम्पिटिटिव्हला 15 असणार आहे. कॉम्प्युटर जनरल नॉलेजला क्वांटिटिव्हला 15 असणार आहे. आणि बीएससी रिलेटेड जे तुमचा अभ्यासक्रम त्याला 60, असं टोटल मिळून 120 मार्काची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. आणि तास या ठिकाणी 2 तास वेळ राहील मित्रांनो. आणि कॉम्प्युटर सीबीटी बेस एक्झाम असणार आहे, ऑफलाईन होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी तयारी ठेवायची आहे. आता जर इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हटला तर 1/4 अशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी आहे. आता एक प्रश्न चुकला तर 1/4 मार्क तुमचे डिडक्ट होणार. त्याच्यामुळे असं कन्सिडर बिलकुल करू नका की फक्त जेवढे बरोबर असतील तेवढ्याचे तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार. जर एक प्रश्न चुकला तर 1/4 मार्किंग प्रमाणे तुमचं मार्क्स मायनस होणार आहेत. ही काळजी घ्या. त्यानुसारच सराव करा, त्यानुसार प्रिपरेशन करा, त्यानुसार एक्झाम मध्ये क्वेश्चन करा. आता अभ्यासक्रम आणि परीक्षाचा वेळ काळ जर म्हटला तर परीक्षाची डेट अजूनपर्यंत तरी आले नाही, कारण की अर्ज आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरायला आता सुरुवात झाली आहे. आणि परत एकदा लक्षात घ्या, 9 जुलै पासून अर्ज डेट सुरू आहे ते 14 जुलै पासून 24 जुलै पर्यंत, म्हणजे साधारणपणे 10 ते 12 दिवस आणखी तुमच्या हातामध्ये आहेत. परंतु अर्ज संपायच्या लास्टच्या दिवशी तुम्ही अर्जाच्या लास्टच्या दिवशी अजिबात फॉर्म भरू नका, कारण साईट हँग चालू शकते, प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यामुळे गडबड होऊ शकते. त्यामुळं 24 तारखेच्या अगोदरच 17-18 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याचं तुम्ही कोशिश करा. लक्षात घ्या. पुढे आहे तुमचं मित्रांनो या ठिकाणी अभ्यासक्रम आणि पगाराबाबत जर बोलायचं झालं तर पगार साधारणपणे याच्यामध्ये 22,000 ते 90,000 पर्यंत या ठिकाणी पगार होणार आहे. बेसिक 22,000, जसं जसं एक्सपिरियन्स येईल किंवा तुमचं पोस्ट वाढेल त्यानुसार तसं पुढे काही दिवसांनी 90,000 म्हणजे लाखोच्या घरात या ठिकाणी पगार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सरकारचे जे काही अलाउन्सेस असतात, भत्ते असतात, ते सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. शासकीय ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम असतात किंवा
ज्या फॅसिलिटी असतात त्या तुम्हाला याच्यामध्ये ऍड करून 90,000पर्यंत तुम्ही पगार घेऊ शकता. परंतु याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस जॉईन करताल तर त्यावेळेस तुमच्याकडून एक बॉन्ड करून घेतला जातो. साधारणपणे 3 वर्ष या ठिकाणी काम करणं तुम्हाला बंधनकारक आहे, कंपल्सरी. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं दुसऱ्या एक्झामचे प्रिपरेशन करत असाल तर लक्षात घ्या, ही नोटिफिकेशन मध्ये आहे की 3 वर्षाचा बॉन्ड करून घेतला जाईल. सो तुम्हाला 3 वर्ष द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला सर्व करावे लागणार आहे. त्याच्यामुळे काही प्लॅन असेल तर हे आत्ताच समजून घ्या, म्हणजे दुसरं एक्झाम प्रिपरेशन किंवा इथेच परमनंट तुम्हाला करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. परंतु ही शासकीय भरती परमनंट असणार आहे. आता अभ्यासक्रमावरती सांगायचं झालं तर हे तुम्हाला खाली सांगितलं त्याप्रमाणे, आणि तुमच्या एज्युकेशन रिलेटेड सांगायचं झालं तर फार्म पॉवर अँड मशिनरी, फीड क्रॉप्स, त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फार्म, पॉवर ऑफ मशिनरी, ऍग्रिकल्चर, मायक्रोबायोलॉजी आणि इतर सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातील. आता म्हणजे तुमचं ज्या शाखेतून पदवी झाली बीएससी ऍग्री, त्या रिलेटेड तुम्हाला जास्त मार्क वरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, जवळपास 60 मार्कला, आणि बाकीचे 60 प्रश्न हे जनरल नॉलेज, कॉम्प्युटर, त्याच्यानंतर रिझनिंग, मॅथ, इंग्लिश या रिलेटेड प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे याचा प्लस पॉइंट एवढा आहे की तुमची ज्या शाखेतून पदवी झाली, ज्या शैक्षणिक तुमची पात्रता आहे त्याच्यामध्येच तुम्हाला जास्त स्कोप असणार आहे, जेणेकरून पुढच्या किंवा इतर जास्त घटकांचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. जे तुमचं शिक्षण झालंय त्याच्यातच तुम्हाला या ठिकाणी स्कोप चांगला मिळालेला आहे. म्हणून ह्या भरतीला द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नक्की तुम्ही आजच अर्ज करा. अर्ज करताना तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आतापासूनच, कारण रिटन एक्झाम झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे. जर कोणाला डॉक्युमेंट्स माहित नसतील तर डॉक्युमेंट असं कमेंट करा. या पदासाठी जेवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागतील सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. आणि मेडिकल मध्ये तुमचं बेसिक गोष्टी चेक केल्या जातात, त्याचं डिटेल्स लवकरच मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. अशाच अपडेटसाठी मला वाटतं तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या फायद्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.